नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि आजची जी सकाळ आहे ती आपली गोव्यातली आहे. म्हणजे कालची पण सकाळ गोव्यातलीच होती, पण काल जेव्हा आम्ही होतो तेव्हा ते बसमध्ये होतो आणि रात्री आम्ही आराम केला आणि सकाळी 5:30ला उठलेलो आहोत. सगळे रेडी झालेले आहेत कारण जी सकाळी आपली मॉर्निंगची आंघोळ आहे ते आम्ही बीचवर जाणार आहे आणि बाकीचे जे सगळे आहेत ते रेडी होत आहेत, अर्धे झालेत. आमच्या रूमची गडबड बघा, सगळे रेडी झालेले आहेत. गुड मॉर्निंग. आपलेच झाले सगळे रेडी आणि आज आमचा ड्रेस बघा कसला छान आहे. आय लव्ह गोवा वाटतंय ना, गोव्या वाटतंय ना, गोव्याला आलोय आपण बीचवर आणि इथेच आपल्याला आंघोळ करायची आहे. बघू, पहिला तर रील्स फोटो हे चालतंय, नंतर आंघोळ. आणि आता घड्याळ तर नाही आणलेला, त्याच्यामुळे टाईम किती झालाय माहिती नाही आहे, पण आहे ना. चला बघूया कसे एन्जॉय करतात, मस्त. आणि खरंच मस्त वाटते सकाळी सकाळी. आज आपले भरपूर पॉईंट पण आहेत आणि उद्याला आपल्याला निघायचं आहे ना. सुंदर असं चपला बुटा हातात घेऊन आम्ही निघालोय आता रूमवर. परत एकदा बाकी चालेल सगळे. पहिला आपण उतरलेलो आहोत तिथे बीचवर आणि डॉल्फिन पॉईंट बघायला पाहिजे आणि तिकडनं आपल्याला 5 पॉईंट बघायला क्रॉसिंग करून घेऊ फटाफट. गाडी आणि आपल्याला 1 तास सुद्धा लागू शकतो किंवा अर्धा तास पण, पण आपले 5 पॉईंट बघू होतील आणि त्यानंतर आपण बाहेर येऊ. तिकीटं काढणार आहेत, बघूया कशी तिकीटं आहेत तिथे. आणि इकडे आपल्याला आतून बोटिंगसाठी जायचं आहे. 18 लोक आहेत ना आपण? 17 आहे. 6,000 दिलं ना, 50 रुपये 350 ना. 350. हां, 350 रुपये एका माणसाचे आहेत. तर आम्ही एवढे जण आहेत, सगळं 17 जण. तर आम्ही एकदाच सगळे काढलेले आहेत. आणि हे जे आमचे आहेत 17 लोकांचे तिकीटं 350 रुपये एका माणसाचे आहेत. आपल्याला बोटिंगमध्ये जायचं आहे, बोटिंग करायची आहे आणि डॉल्फिन पॉईंट आणि बाकीचे जे 4 पॉईंट असणार आहेत ते आपण बघणार आहोत. आप सबका स्वागत। जिधर से आपको पिकअप किया है ये है मिरामार बीच, गोवा का अच्छा बीच है ये, बढ़िया बीच, शाम को नज़ारा भी अच्छा रहता है। और ये बीच के ऊपर MBBS मुन्ना बाय रंगीला गोलमाल सी में जाएंगे। और ध्यान रहे कोई भी पानी में जम नहीं करेगा, पानी में जम करेगा तो अवेलेबल है पानी की बोतल, कोल्ड ड्रिंक या थोड़ा कंटिन्यू पानी में देखते रहो। ये नेचुरल डॉल्फिन है, 1 सेकेंड के लिए पानी के ऊपर आएगी। कंटिन्यू पानी में देखते रहो, थोड़ा इधर उधर देखते रहो। बंगले को 16 अंडरग्राउंड कमरे हैं और ये बंगले की एक खासियत है, इसको दिन के वक्त लाइट की जरूरत नहीं पड़ती, क्योंकि ऊपर जो ऑरेंज कलर का जो सेल्यूमेट बना है वो पूरा कांच का है, उससे सन रिफ्लेक्ट होकर पूरे बंगले में उजाला छा जाता है। और ये बंगले में गोविंदा और संजय दत्त की हसीना मान जाएगी फिल्म शूट में। और ये बंगले के ऊपर देखो, एकदम टॉप के ऊपर एक व्हाइट कलर का छोटा सा चर्च दिख रहा है, ये सेंट लॉरेंस चर्च है। ये पुर्तगाल में बनाई हुई चर्च है और ये चर्च में शाहरुख जी की जोश फिल्म की शूटिंग हुई थी और अमिताभ बच्चन की भूतनाथ 2। और आपके राइट साइड से सामने देखो किनारे पानी के लेवल में, सामने पानी के लेवल में जो व्हाइट कलर का लंबा घर जैसा दिख रहा है, ये गोवा का पहले का सेंट्रल जेल है।
ये जेल पूरी अंडरग्राउंड है और ये जेल में अजय देवगन की कयामत फिल्म शूट हुई। पोर्तुगीज ने बनाई हुई जेल है ये। पहले ये जेल को काला पानी बोलते थे और ये जेल में एक ही आदमी को फांसी हुई है जिसका नाम था कुमार। वो एक 3 साल की बच्ची वाले औरत को काट के पेटी में भर के दोना पावला में उड़ाया था। वो एक ही आदमी को गोवा में फांसी हुई, उसके बाद गोवा में फांसी देना बंद कर दिया। और ये जेल के ऊपर के तो एकदम टॉप के ऊपर जो दिख रहा है ये अगवाड़ा फोर्ट है। अगवाड़ा फोर्ट और ये फोर्ट के ऊपर चर्च के माफी के पुराना राइड हाउस है। पहले का इलेक्ट्रिसिटी नहीं था तो कोलर फेवर से आग जला के जहाज को सिग्नल देता था। अरे अगवाड़ा फोर्ट में आमिर खान की दिल चाहता है मूवी की शूटिंग में थी और अक्षय कुमार की स्विंग इट ब्लिंक उसके साथ। झाले आपले डॉल्फिन पॉईंट बघून. गोव्याचा जुना चर्च, ओल्ड चर्च बघण्यासाठी जो 452 वर्ष जुना आहे. येशूंची बॉडी आहे इथे. तर आपण आता तिथे जाणार आहोत आतमध्ये. बघूया आपल्याला जेवढं शूट करता येईल तेवढं पण करण्याचा प्रयत्न करू. आणि हा आहे तो चर्च. डॉल्फिन पॉईंट नंतर आपण चर्च बघितला आणि चर्च नंतर आपण आलेलो आहोत आता मंगेशी मंदिरावर बघायला. म्हणजे महादेवाचं मंदिर आहे ते मंगेशी मंदिर. तिथे आलेलो आहोत. बघूया किती वेळ लागतो आपल्याला दर्शनासाठी. गर्दी तर नाही वाटत एवढी. इकडे पहिला पाय धुवून आपल्याला आतमध्ये दर्शन करायला जायचं. गर्दी नाही एवढी, पटापट होईल ते. जे शॉर्ट ड्रेस आहेत ते अलाउड नाही आहेत, तर त्यांच्याकडे असं ते स्कार्फ असते. तर हे आपण स्कार्फ घेऊन आतमध्ये दर्शन घेऊ शकतो. चला, तर जे शॉर्ट ड्रेस आहेत ना त्यांना एंट्री नाही आहे इथे, म्हणजे मंदिरात दर्शन करण्यासाठी. तर जास्त शॉर्ट जर ड्रेस असतील तर इकडे आपल्याला ते एक स्कार्फ देतात, ते गुंडाळून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. तर बरोबर आहे ते पण, कारण शॉर्ट कपडे घालून मंदिरात जाणं योग्य पण वाटत नाही. तर चला दर्शन घ्यायला पण जाऊ. तर हे आहे मंगेशी मंदिर. आपण दर्शन घेतलं आणि जे शॉर्ट कपडे होते म्हणजे गुडघ्याच्या वर, तर आतमध्ये एंट्री नाही देत. तिथे तुम्हाला मगाशी सांगितलं, तर एक स्कार्फ दिला जातो, तो गुंडाळून आपण आतमध्ये येऊ शकतो आणि दर्शन घेऊ शकतो. तर चला बघूया पुढे अजून. बॅग, सँडल वगैरे इथे, काजू बदाम. आपल्याला हीच वडी घ्यायची आहे. पॅक केलं तर दे ना इकडे. इथे आम्ही मिठाई घेतली थोडी. 50 रुपये पॅकेट येतात असे. हे घे भैया.
चला कितना हो रहा है? इकडे डार्क चॉकलेट पण आहे. थोडीशी मिठाई घेतली, जास्त काही शॉपिंग नाही केली आम्ही. आता बहुतेक हे शेवटचं असणार आहे आणि उद्यापासून आपली तिसऱ्या दिवसाची ट्रिप चालू होणार आहे. तर बघूया. आता आपल्याला पहिला जेवण करायचं आहे. सगळे इथे शंख शिंपले आहेत, त्यांच्यापासून बनवलेले तोरण, हे झुंबर वगैरे आहे. अच्छा, सिंगल आहे, जॉईंट नाही आहे. हां हां, मिरर छानपैकी. इकडे स्टोन वगैरे आहेत सगळे. बॅग इकडे, कानातले वगैरे, मूर्ती वगैरे छान आहेत बघा. छानपैकी शॉपिंग करू शकतो आपण. पूर्ण मार्केट आहे. इथे आगळ पण आहे तिथे आणि सरबत पण आहेत. पण पूनमने आगळ घेतलंय आणि मी सरबत घेतलंय. हे बघा. चला, बरेच शॉपिंग झाली आपली. आता आपल्याला जेवायला जायचं आहे. त्याच्या आधी आम्ही जी राहिलेली शॉपिंग आहे ती करायला घेतली. हां, ते सगळं आहे. काजू आणि आपल्याला इकडे हरवलेले काजू, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. छान. हे मंगेशीमध्ये आहे, समोरच इकडे बघा. तर इकडे हे दुकान आहे, तिथे आपण शॉपिंग केली. चला, आपण आता 6:15 झालेत आणि बागा बीचवर चाललो आहे. उशीर झाला आम्हाला इथे यायला. तर बघूया, बागा बीचवर आम्ही संध्याकाळी आलो आहे. जेवण करून दुपारी थोडंसं फ्रेश झालो आणि मग निघालो. झालेला आहे. बागा बीचवर आपण जास्त काही वेळ घालवला नाही, अंधारच झाला होता. आणि आता निघालो पुन्हा आपण जेवण करायला. जिथे आपण थांबलेलो 2 दिवस आपला तिथेच स्टे आहे. आणि बाकीच्या लोकांची शॉपिंग चालू आहे अजून. आमची शॉपिंग झालेली आहे तशी. तिला मंगेशीमध्येच आमची बऱ्यापैकी, मंगेशी आणि म्हापच्यामध्ये तिची जी शॉपिंग होती ती झालेली आहे. त्याच्यामुळे आता फक्त आम्ही इकडे मस्त फिरतोय, मजा करतोय. आणि बीचवर थोडासा यायला उशीर झाला आणि ज्या आमच्या मेन आंघोळ्या होत्या ना त्या मला इथे करायच्या होत्या, पण त्यासुद्धा इथे आमच्या झाल्या नाही. दुसऱ्याच बीचवर झाल्या, कारण इथे यायला उशीर झाला आणि ऑलरेडी बंद झालं होतं आणि ड्रिंक वगैरे ते पार्ट्या चालू होत्या. त्याच्यामुळे काही इथे आम्हाला जमलं. फुल शॉपिंग, गोवा शॉपिंग. चला, करायचं आहे का? बऱ्यापैकी शॉपिंग झाली. निघतोय आता हळूहळू, कारण आम्ही टाईमपास करत राहिलो. जे आपले ड्रायव्हर लोक आहेत ना त्यांनी टॅटू काढायला घेतलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे वेळ घालवत बसलो शांत निवांत. पण खरं सांगायला तर बीचवर ना रात्रीच फिरायला मस्त वाटते दिवसापेक्षा. पण रात्री थोडी रिस्क पण असते, ड्रिंक वगैरे चालू होतं. आणि जर जेंट्स वगैरे सोबत असतील तर ठीक आहे, तर आम्ही जास्त नाही सगळ्याच लेडीजच आहोत. पोलीस बंदोबस्त हा बीचकडे, सिक्युरिटी फुल असते इकडे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बागा बीचला. आलो आम्ही जेवण करायला. परत आपण जेवण घ्या. आजचा मेनू काय आहे? आम्ही रोज मेनूच बघतोय, कारण शाकाहारीच ना आम्ही, शाकाहारीच. हा डाळ हे नाही, हे काय आहे? राहू दे, डाळ. हां, दुपारची राहिली. अच्छा ठीक आहे. चला, आजचा मेनू आपला पण छान आहे, जेवून घ्या. ही दुपारची भाजी आहे, ही आताची आहे. घेवड्याच्या शेंगा, फ्लावर, बटाटा, चपाती, पापड. चला, तर अशा प्रकारे आमचं आजचं जेवण झालेलं आहे. मस्त दिवसभर फिरलेलो आहोत आणि उद्या पहाटेच उठून आम्हाला दुसरीकडे सुद्धा जायचं आहे. अजून आपले बरेच सारे पॉईंट बाकी आहेत.
तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा नक्कीच बघा, कारण उद्यासुद्धा खूप फिरणार आहोत आम्ही, खूप धमाल करणार आहोत. आजच्या तरी या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.